देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। डिसेंबरचा हप्ता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं आदिती तटकरे यांनी ट्विट केलंय। अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची शक्यता आहे, अशी सुद्धा माहिती दिलेली आहे। तर आदिती तटकरे सध्या आपल्यासोबत आहेत। आदितीजी, आता आचारसंहितेमुळे जे थांबलेली प्रक्रिया होती ती पुन्हा सुरू झालेली आहे, काय सांगाल? जी, आचारसंहितेच्या कालावधीच्या आधी आम्ही नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता वितरित केला होता आणि आता आम्ही मुख्यमंत्री मोदयांनी जसं नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या शेवटच्या भाषणामध्येच त्यांनी उल्लेख केला होता की डिसेंबर महिन्याच्या अखेरीसच्या आत या महिन्याचा जो हप्ता आहे, जो सन्मान निधी आहे, तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि त्या पद्धतीने आजपासून सुरुवात झालेली आणि पुढचे 4 दिवस ज्या पात्र लाभार्थी आहेत यांच्या खात्यामध्ये जो या महिन्याचा लाभ आहे तो वितरित होणार आहे। बरं आदितीजी, जो 2100 रुपयांचा हप्ता आहे तो कधीपासून लाडक्या बहिणींना मिळणार आहे? आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पहिल्याच जी पत्रकार परिषद आहे याच्यामध्ये नमूद केलं की ज्या वेळेला अर्थसंकल्प आम्ही सादर करू त्यावेळेला त्या संदर्भातला जो सकारात्मक विचार आहे आणि नियोजन आहे ते करण्यात येईल। आता आपण जे करत आहोत ते डिसेंबर महिन्यामधला जो लाभ आहे, जो आचारसंहितेमुळे आणि पुढच्या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे किंवा मंत्रिमंडळ इतर सर्व हे स्थापित होईपर्यंत जे प्रलंबित झालं होतं ते आपण आजपासून त्यांना वितरित करण्याची सुरुवात केली आहे। जुलै ते नोव्हेंबर मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7500 रुपये जमा झालेले आहेत आणि आता लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आहे। आपण अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारकडून 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7500 रुपये आधीच गेलेले आहेत आणि आता डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जाईल। मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आहे। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे आणि हा हप्ता 1500 रुपये इतका असणार आहे। मी आर्थिक शिस्तीचा माणूस आहे, मी कुठेही वेडवाकडं करत नाही। तुम्ही बघा कुठल्याही संस्था, आम्ही 75,000 कोटी रुपये बजेटमध्ये काढून ह्या सगळ्या तुमच्या योजना बसवल्या। तुम्हाला त्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील 5 वर्ष तर तुम्हाला घड्याळाचं बटन त्या ठिकाणी दाबावं लागेल। पुढे 5 वर्ष या सगळ्या योजना चालू राहतील। त्यांनी आमच्यावर टीका केली, कोर्टात गेले, स्टे मिळवायचा प्रयत्न केला। आता त्यांना कळलं की योजना पॉप्युलर झाल्या। आता त्यांनी नवीन काढलं, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुम्हाला ह्या योजना देऊ। त्यांच्या योजनांची रक्कम आहे 3 लाख कोटी। 3 लाख कोटी, आपलं बजेट आहे 6.5 लाख कोटी मी सादर केलेलं। 3-3.25 लाख कोटी रुपये लागतात पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज। 3-3.25 लाख कोटी रुपये राहतात। त्याच्यामध्ये हे 3 लाखाच्या योजना कोटीच्या आणायला निघाले। विकासाला काय राहणार आहे? प्रश्न कशातनं सोडवायचे काही माहिती नाही। पत्रकारांनी त्यांना विचारल्यावर म्हणतात नाही आमचं ते गोपनीय आहे, गोपनीय आम्ही तुम्हाला सांगणार नाही। अरे राज्याचा 13-14 कोटी जनतेचा प्रश्न तुझं कशाचं गोपनीय? असं कुठं राज्य गोपनीय चालतं? आमचं गुपित आहे, गुपित। अरे कशाचं गुपित? निव्वळ बनवाबनवी झाली। जसं लोकसभेला संविधानाच्या बद्दल सांगून आपली दिशाभूल केली, माझ्या मुस्लिम समाजाला सांगून त्यांना मनामध्ये भीती निर्माण केली, त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांना त्याच्यातनं बघा ह्यांच्या हातात कांदा निर्यात बंदी करायचं आहे, उठवायचं आहे, कुठं उठवत आहे असं काही सांगून एक दिशाभूल करतात। आज देखील त्याच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। ह्यांचे सगळ्यांचे विचार वेगळे आहेत। त्यामध्ये आता ह्यांच्या लबाडा घरचा आवाज जेवल्याशिवाय काही करत असतं, त्याच्यावर त्यांच्यावर काही विश्वास ठेवू नका। आम्ही शब्दाचा पक्का आहे, हा अजितदादाचा वादा आहे आणि त्याकरता तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा दत्तमामा भरणेला